आणि श्रीराम म्हणतात, गुह्य ज्ञान सांगतात. गुह्य ज्ञान सांगणारा ज्ञानी असावा लागतो आणि ज्ञान ग्रहण करणारा अतिशय पवित्र महात्मा असावा लागतो. बरोबर आहे ना? ज्ञान सांगणारा आत्मज्ञानी थोर महात्मा समर्थ महापुरुष असावा आणि ते ज्ञान ग्रहण करणारा कोण असावा तर अतिशय पवित्र भाग्यवंत गुरुसेवक गुरुभक्त असावा, आसुसलेला असावा, हजारो जन्माची पुण्य त्याच्या पाठीशी असावी आणि ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे शांतीचा अंकुर फुटले. मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. त्याचा देह का होतो नकशिकांत आनंदाने भरून जातो. तो आनंद त्याच्या देहामध्ये उसळ मारतो. काय होतो? तो आनंद आपल्याला मला सांगितलं सुख हे नाही, कशातच सुख नाही. सुख ही केवळ भ्रांतीच आहे. जगातली कोणतीही गोष्ट तुम्हाला सुख देऊ शकत नाही. जगातली कोणतीही गोष्ट तुम्हाला अडकवल्याशिवाय राहत नाही, कोणतीही गोष्ट. आणि म्हणूनच काय करायचं, त्याचं कारण हे जग सत्य नाही. जगाचं सुंदर स्वरूप सांगितलं, सत नाही असत नाही. साधी गोष्ट, हे जग सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. पण ब्रह्म मात्र निश्चितपणे सतच आहे. त्या ब्रह्माचा बात करणारा अजून जन्माला कोणी आला नाही आणि कधी येणार नाही. त्या परब्रह्माचं माप घेणारा त्या परब्रह्माला अजून कोणी पाहिलंच नाही, पाहू शकत नाही, त्याची माय व्याली नाही. त्या प्रभूंना डोळे भरून पाहिले नाही का? परंतु जो कोणी पाहतो तो महाभाग्यवंत. अर्जुनानं ते पाहिलं. अर्जुनानं पाहिलं का? कृष्ण, अर्जुन म्हणजे देवाचा, कृष्णाचा प्राणाचा प्राण होता. का होता? त्याचा सगळा देह कृष्णमय झालेला होता. अर्जुन कृष्ण 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 असं भजन त्याचा देह करीत होता. मग हे कशामुळे घडलं? आपोआप घडलं का? आणि म्हणून मूर्ख माणसं काय होतात, ही भ्रांती आहे, ही भ्रांती कळावी लागते. ही अविद्या आहे, ही माया आहे, हे कळावं लागतं. आणि हे कुणी केलं? भलतापुसे अविद्या कोण? अविद्या हे तो अंतःकरण. हे जग कुणी निर्माण केलं? अज्ञान कुणी निर्माण केलं? ब्रह्माला कुणी झाकून टाकलं? आपल्या चित्तामध्ये भ्रांती कुणी निर्माण केली? तर अविद्येने निर्माण केली. कुणी निर्माण केली? अविद्येने निर्माण केली. आणि म्हणून ही अविद्या आपल्याला घालवायची. त्या ज्ञानानं आपल्या चित्ताची पकड घेणं, त्या ज्ञानाचा विचार आपल्या बुद्धीमध्ये येणं. तुम्हाला सांगतो, लात मारावी, त्रैलोक्याच्या संपत्तीला लात मारावी. त्रैलोक्याच्या आपल्या घरादाराचं काय घेऊन बसला? त्रैलोक्याच्या संपत्तीला, त्रिभुवनाला लात मारावी आणि ते दिव्य प्रभूंचं स्वरूप पहा, नाही का? मग त्या दिव्य प्रभूंचं स्वरूप पहा, नाही का? म्हणून कसं आहे, ज्याला समर्थ ज्ञानी महापुरुष श्री गुरु भेटतात, ज्याला आत्मज्ञानी समर्थ असे श्री गुरु भेटतात, त्याच्या दैवाला पारावार, तो देवापेक्षाही मोठा म्हटलं तरी चालेल, ज्याला समर्थ श्री गुरु भेटतात. आणि ज्या श्री गुरूंना अशा प्रकारचा शिष्य भेटतो, ते श्री गुरु सुद्धा भाग्यवान असतात. ज्या श्री गुरूंना असा शिष्य भेटतो, त्या श्री गुरूंच्या भाग्याला सुद्धा मर्यादा नाही का? आणि म्हणून काय झालं होतं, देव अर्जुनासाठी वेडे होत होते. देव अर्जुनासाठी वेडे होत होते. अर्जुन तर कृष्णमयच झालेला होता. मग हे कशानं? विचार करायचा असतो. काय करायचा असतो? विचार करायचा असतो. त्याच्यासाठी चित्तामध्ये वैराग्य लागतं. वैराग्य म्हणजे नाही अजून आपल्याला कळलं.
आपण शब्दाने वर्णन करू वैराग्याचं, परंतु त्या वैराग्याचा कण सुद्धा अजून आपल्या अनुभूतीला आलेला नाही. त्रिभुवनाला सगळ्या जगाला ठोकरून देणे याला म्हणतात वैराग्य. माझं कशालाच न म्हणणं याला म्हणतात वैराग्य. त्या निर्गुण निराकार प्रभूंचं दिव्य स्वरूप अखंड चित्तामध्ये साठवणं, त्याशिवाय कशालाही चित्तात स्थान न देणं याला म्हणतात वैराग्य. येरते माईक दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. येरते माईक सगळं दुःख, अनिक नका पुढू गवळाचे बरी, ते आहे थोरी नागवन. धावे तुळशीजळ पाणी जोडा हात, म्हणावे पतित विळो विळा. काय म्हणावं? स्वतःला पतित म्हणावं. तैसा मी एक पतित, तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित. तैसा मी एक पतित. आणि म्हणून कसं आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतो, एरवी तरी मी मूर्ख, मी मूर्खच. या परमात्म्यापुढे, या श्री गुरु पुढे ज्ञानेश्वर महाराज आपल्या श्रीगुरूंचं वर्णन किती, नुसतं वर्णन करत नाहीत, नुसतं वर्णन करत नाही. निवृत्तीनाथ ध्यान वावरत असले, देहधारी असले आणि ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू जरी असले तरी पण त्यांचं सत्स्वरूप हे आगाध. ते पुरुष नव्हते, ते माणूस नव्हते, ते बंधू नव्हते, ते देहधारी नव्हते, तर एक अचाट अशा प्रकारची दिव्य शक्ती, व्यापक शक्तीच्या रूपाने ते परब्रह्म निवृत्तीनाथांचं नावानं या जगात आवडते. आणि मग ते ज्ञानेश्वर महाराज, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांचं ते म्हणतात, हा माझा भाऊ, माझा धाकटा भाऊ, प्रेमाचा भाऊ, मी ज्याचं लाड करावेत, लाड पुरवावेत, लडबाळपणे ज्याला मांडीवर घ्यावं, तर त्या ज्ञानेश्वराने माझं गुरुत्वाला कधीही धक्का लागून दिला, कधीही आपल्या गुरुत्वाचं उल्लंघन म्हणजे शिष्यत्वाचं उल्लंघन केलं नाही. श्रीगुरूंचं पावित्र्य, श्रीगुरूंचं ऐश्वर, श्रीगुरूंचं तसंच ठेवलं. आणि माझा बंधू आहे म्हणून मी कसाही वागेल, अवज्ञा करील, अवज्ञा कधी मोडली नाही. बंधूचं नातं बाजूला ठेवलं, श्रीगुरूंचं दिव्य नातं तो आयुष्यभर कसा वागला. म्हणून निवृत्तीनाथ म्हणतात, असा शिष्य होणार नाही, नाही का. आणि म्हणून हे चरित्र कसंही ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र नाही, हे कसं आहे, आगाध आहे. आपण जनावर आहोत, पशु आहोत, काय पशु आहोत. म्हणून आपल्याला चित्तातून काय करायचं आहे, भ्रांती घालवायची आहे चित्तामध्ये. म्हणून ह्या जगामध्ये चांगलं काहीच नाही, ह्या जगामध्ये सत्य काहीच नाही. भ्रम हा भोवरा फिरवी गरगरा, हा भ्रम, भ्रांती समोर गेली दिसू लागली वाट, भ्रांती समोर गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेमछंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. नाही का, भ्रांती पासून हिरतले, भ्रांती गेली आपली, ज्याची भ्रांती गेली त्याच्या दृष्टीपुढं दिव्य प्रकाशमान अखंड ते परब्रह्म हलत नाही, अखंड असतं. मग आता सांगितलं भ्रांती हे काय सांगितलं आता, भ्रांती हे समोर गेली नाही, भ्रांती पासून हिरतली, गुरु वाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवली. नाही का, गुरु जे देतात त्याची किंमत बाप जन्मी नाही. मग बाबा सांगायचे, या देहाचं कातड जरी केलं, नाही का, या देहाचं कातड केलं आणि गुरु श्री गुरूंना ते त्यांनी पादुका चपला म्हणून आयुष्यभर वापरलं, तरी सेवा
या रक्ताचा सडा जरी त्यांच्या पुढं टाकला तरी त्यांचे उपकार फिरणार नाही. श्रेष्ठ नातं, पवित्र नातं, उच्चतम नातं, कल्याणकारक नातं, अप्रतिम नातं म्हणजे गुरु शिष्याचं असतं नाही. आणि बाकी सगळी नाती काय करतात? नाती ती कशी असतात? नाती. नाश केल्याशिवाय राहणार नाही, घात केल्याशिवाय राहणार नाही, मरणाचं दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. नाही कोणाचे कोणी, नाही कोणाचे कोणी, तुझे नवे रे कोणी, अंती जाशी एकल्या प्राण्या. ज्ञान काय? हे ज्ञान कोट्यावधीची नाही ना, सगळ्या त्रिभुवनाची संपत्ती जरी ओतली तरी हे ज्ञान आपल्याकडे येत नाही. मग याला एक प्रबळ, अत्यंत प्रबळ विचार, डोक्यातली घाण का अजून तर दिल्ली बहुत दूर आहे. अजून तर आपल्या देहामध्ये खचून कचरा डेपो भरलेला आहे. कचरा डेपोची दुर्गंधी घाण सुटलेली आहे आणि शेकडो मैलच्या मैल ती घाण अजून पसरत आहे. कशा ज्ञानाच्या गोष्टी नाही का? एवढं ऐकून आणि म्हणून तर इथं ऐकू इतकं सुंदर ज्ञानाचं कथन या ठिकाणी केलं, परिपूर्ण कथन केलं. श्री प्रभू गुरु शिष्याचा संवाद. श्री प्रभू श्री वशिष्ठांना म्हणतात, तुम्ही म्हणतात की हे जग नाहीच, हे दृश्य नाहीच, हे नाहीच, परंतु मला तर सुस्पष्टपणे दिसत आहे. मला शंका सुद्धा येत नाही. माझ्या मनामध्ये ह्या जगाचं सत्य तो परिपूर्ण ठसलेला आहे आणि माझा त्यामुळे तुमच्या शब्दावर विश्वास बसत नाही का? मग असा शिष्य, मग श्रीगुरूंच्या पुढं कठीण काम काय? त्याची भ्रांती घालवणं. हे दृश्य जगत नाहीच हे त्याच्या मनावर ठसवायचं असतं. पहिली गोष्ट ही करायची असते नाही का? पहिली गोष्ट, मिथ्या जयास नाही कळले त्याने नानसायाचे साधन केले, कदापि न सुटले कल्पनेते. जयास वाटे ब्रह्म व्हावे त्याने जग हे मिथ्या जाणावे, हंसापरीस तत्व घ्यावे जग सांगे. हे खोटे का? देवबुद्धी झडे तरीच परमार्थ जोडे, देवबुद्धी झडे तरीच परमार्थ जोडे, आणि देवबुद्धीने बिघडे ऐक्यता मिळते. आत्मचिंतन करू लागतो, आत्मचिंतन करू लागतो. हिरा असतो हिरा, तो हिरा जेव्हा मूळ स्वरूपात आपल्याला सापडतो, दगडाच्या रूपाने सापडतो, तेव्हा त्याची किंमत करता येते. हिऱ्याची किंमत करता येत नाही, कारण तो असा दगडच असतो, साधा सुद्धा उघड धुबड दगडच. परंतु त्या हिऱ्याला जेव्हा पैलू पाडावे तेव्हा मग त्याचा लखलखीत प्रकाश भर अंधाकारात दिवा लावावा लागतो, दिवा लावावा लागतो. परंतु हिऱ्याचा स्वयंभू प्रकाश, त्याला रॉकेल लागत नाही, त्याला वात लागत नाही, तो कधी विझत नाही नाही का? स्वयंभू प्रकाश. किती मोठं आश्चर्य आहे, किती मोठं, म्हणून त्याचं नाव हिरा. मग हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जोगणी, तोच मोल पावे खरा आणि करणीचा. तो हिरा ऐरणीवर ठेवला आणि 1000 वजनाचा घण घेतला. एवढासा हिरा, 10 ग्रॅमचा हिरा, तो ऐरणीवर ठेवला लोखंडाच्या, आणि 1000 किलोचा घड, लोखंडाचा घण केला आणि त्याच्यावर घाव घातला. हिरा तसाच राहा. वाचे मारिता जोगणी, घणाचे घाव जरी घातले प्रचंड शक्तीनं तरी त्या हिऱ्यावर काही परिणाम होत नाही. काय? ते हिऱ्यावर काहीही परिणाम होत नाही नाही का? मग हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जोगणी, तोच मोल पावे करा. आणि जो खोटा हिरा असतो त्याचा लगेच चुरा होतो. खोटा हिरा असतो त्याचा चुरा होतो, खऱ्या हिऱ्याचा चुरा होत नाही.
आणि म्हणून काय असते, तो अखंड प्रकाशमान असतो. प्रचंड उष्णतेत सुद्धा तो गरम होत नाही. प्रचंड उष्णतेत जरी तो राहिला, पाणी पाहिजे, प्रचंड उष्णतेत जरी तो राहिला तरी तो गरम होत नाही. प्रचंड थंडीमध्ये जरी तो राहिला तरी तो गार पडत नाही. रवी हिरा दीप दाविती देखणे असा. रवी हिरा दीप, दीप दिवा, सूर्य सूर्य, आणि जगातला यच्च यावत पदार्थ भर अंधारात पाहायचा असेल, तिघापैकी एकाची मदत घ्यावी लागते. एक तर सूर्याचा प्रकाश तरी असावा लागतो, एक तर दिव्याचा प्रकाश असावा लागतो, नाही तर एक तर हिऱ्याचा प्रकाश असावा. तिन्ही शिवाय या जगातलं कण सुद्धा दिसू शकत नाही. परंतु जर हे जग दिसू शकत नाही तर मग अदृश्य परमात्मा दाखवायचं काम आहे. रवी हिरा दीप करत नाही, दिवा दाखवीन का ते अदृश्य स्वरूप दाखवीन. परंतु श्री गुरु काय करतात, ते अदृश्य रूप दाखवतात. त्या परमात्म्याचं अदृश्य दृश्य रूप दाखवतात, दिव्य रूप दाखवतात, आनंदमय रूप नव्हे ते स्वाधीन करून देतात. परंतु मूर्खांना मात्र त्याची किंमत नसते, नाही का, त्याची किंमत नसते. आणि म्हणून श्री वशिष्ठ, म्हणून वशिष्ठ काय करतात, प्रभूंची भ्रांती घालतात. शेवटी ते आता किती वेळा सांगावं, श्री वशिष्ठांनी रामाला सांगितलं, रामा, अरे तुझा मागच्या जन्मामध्ये तू माझा शिष्य होता आणि मी तुझा गुरु होतो. याही तुझ्या जन्मामध्ये तू माझा शिष्य आहे आणि मी तुझा गुरु आहे. मागच्या जन्मात सुद्धा मी तुला उपदेश केला होता, तेव्हा तो उपदेश तुझ्यावर ठसला नाही. परंतु आता तू शब्द न शब्द ग्रहण करीत आहे. संपूर्ण उपदेश आता जबरदस्त काम करीत आहे आणि त्यामुळं तुला उपदेश करताना मलाही आनंदाच्या उकळ्या फुटत आहे, नाही का. आणि म्हणून कसं आहे, तर तू काय कर, तर हा उपदेश आपल्या चित्तामध्ये दृढ कर. हे दृश्य कठोर अंतःकरण करून हे दृश्य तू बाजूला सार. आणि त्या इथं रे बाबा सत्य काय, राजपद सत्य नाही, राज्य सत्य नाही, राज्य वैभव सत्य नाही, स्वर्गातले सुखाचे भोग सत्य नाही, संपत्ती सत्य नाही, नातीगोती सत्य नाही, काही एक सत्य नाही. कारण जेव्हा ज्ञानाचा उदय होतो, जेव्हा काय ज्ञानाचा उदय होतो, तेव्हा यातलं काही नाही. किती मोठं आश्चर्य आहे, किती मोठं आश्चर्य आहे. चंद्र, आकाशातला चंद्र आणि आकाशातला चांदण्या यांचा दिमाग कधी पाहावा, यांचा दिमाग फक्त रात्रीच्या वेळेला पाहावा, जेव्हा सूर्य नाही तेव्हा. आणि सूर्य आला की मग हे आपलं तोंड पुढे चढवतात, तपास लागत नाही. पुढे जातात, तोंड दाखवतात नाही, नाही. मग तसं जोपर्यंत ब्रह्मज्ञान प्रगट होत नाही तोपर्यंत ह्या जगानं उड्या माराव्या, मस्ती करावी, नाही का. मग स्वर्ग काय, मृत्यू काय, पृथ्वी काय, ह्या पृथ्वीतलं सगळं ऐश्वर काय, जोपर्यंत ब्रह्मज्ञानानं डोकं वर काढलं नाही तोपर्यंत ह्या जगानं थैथयाट करावा. आपल्या नासक्या सामर्थ्याचा काय करावा, त्याचं प्रदर्शन करावं. परंतु जे ब्रह्मज्ञान जेव्हा प्रगट होतं तेव्हा हे आपली काळं तोंड पुढं दाखवतात, पुढे जाऊन दडतात, तपास सुद्धा लागत नाही. मग तेव्हा नाती राहत नाही, गोती राहत नाहीत, आई राहत नाही, बाप राहत नाही, संपत्ती राहत नाही, सत्ता राहत नाही, राज्य राहत नाही, कुठल्या कुठं नष्ट होत. मग जग म्हणजे केवळ दुःखाची अनुभूती, नाही का. आणि म्हणून तर त्या परमात्मा प्राप्ती लोकांना पटत नाही, पटत नाही. म्हणता मग सगळे जर ब्रह्मज्ञानाच्या मागं लागले तर शेती कोणी करायची, नाही का. शेती कोणी करायची, बँका कोणी चालवायच्या,
डॉक्टर कोणी व्हायचं, रो कोणी घालवायची, गाडी कोणी चालवायच्या, बरोबर आहे. हेही महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, तर कर्म करून लष्करी स्थितीत जायचं. तुम्ही डॉक्टर व्हा, काहींनी डॉक्टर व्हा, काहींनी इंजिनियर व्हा, काहींनी धंदे दुकान चालवा, काहींनी पोस्टामध्ये नोकऱ्या करा, काहींनी ड्रायव्हर व्हा, काहींनी राज्य करा, काहींनी प्रपंच करा, काहींनी शेती करा. परंतु हे करीत असताना भगवंत सगळं चित्त भगवंताच्या नामाकडे लावा. हे कसं आहे, हे नाम मात्र आहे. हे कसं आहे, नाम मात्र आहे, नाही का. जसं एखादा मनुष्य, श्रीमंत मनुष्य आपल्या घरी चालला, श्रीमंत मनुष्य घरी चालला, रस्त्यामध्ये भिकारी भेटला, त्याने त्या भिकारीला 10ची नोट दिली आणि लाखो रुपये आपल्या घरी बायका मुलाला घेतली. तसं ह्या जगाला आपण काय करायचे, 10ची नोट भिकाऱ्यासाठी कर्माच्या रूपाने. आणि काय करायचं आहे, तर सगळी संपत्ती ह्या देवाच्या चरणाजवळ व्हायची आहे. म्हणून तर मनुष्य देह, भगवत चिंतन फक्त मनुष्य देहात करता येतं, कोणाही संधी मिळत नाही. एवढं ज्ञानाचं ऐश्वर्य कुणी भोगावं. जे मूर्ख असतात तेच, जे अत्यंत पापी असतात, अत्यंत मूर्ख असतात, अतिशय स्वार्थी असतात, अतिशय दुष्ट असतात, तर ते काय होतात, ह्या आत्मज्ञानापासून लांब जातात आणि काय करतात, गटरामध्ये गटांगळ्या खात बसतात. परंतु पवित्र असतात, विचारी असतात, बुद्धिमान असतात, शहाणे असतात, ते काय करतात, तर कर्म करून ते आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी रात्रंदिवस धडपडत असतात. परमेश्वराची प्राप्ती, आत्मज्ञानाची प्राप्ती, त्या परमेश्वराचं अखंड चिंतन कामधंदा करतात. पाण्या निघाली गोजरी, लक्ष ठेवोनी दोघा घरी. पाण्या निघाली गोजरी, लक्ष ठेवोनी दोघा घरी. चाले मोकळ्या पदरी, चाले मोकळ्या पदरी, परी लक्ष तेथे. पाण्या निघाली गोजरी, लक्ष ठेवोनी दोघा घरी. आणि म्हणून ती काय करते, तर सगळा कामधंदा करते, नाही का. गाई गोपाल यमुनेच्या तटी, इति पानिया मिळून जग जेठी. चेंडू चौगुना खेळती वाळवंटी, चला चला म्हणती पाहू दृष्टी हो, चला चला म्हणती पाहू दृष्टी हो. ऐशा गोपिका त्या कामात राहणारी, चित्त विव्हळते देखावया हारी. चित्त विव्हळते देखावया हारी, चित्त विव्हळते देखावया हारी. मिस पाणी याचे करुनिया घरी, मिळून 12-16 जणी वो. ऐशा गोपिकाच्या कामात राहणारी, चिरे चोळी या त्या धुता विसरती. कामधंदा करतात, कपडे धुतात, नाही का, परंतु चिरे चोळी या त्या धुता विसरती. उर्द लक्ष लागले कृष्णमूर्ती, कोणा नाठवे कोण कुळयाती, कोणा नाठवे कोण कुळयाती. झाल्या तटस्थ नेत्रपाती हो, ऐशा गोपिकाच्या कामात राहणारी. दंत धावनाचा मुखा माझी हात, मिसरी लावतात, बोटीकडे गेलं मिसरी लावता लावता, पण मागे याच्या भानच नाही, तसंच समाधी लागली. दंत धावनाचा मुखा माझी हात, वाद्य वाजती नायके जन्मत. आतमध्ये आतमध्ये वाद्य, पुढे वाजंत्री वाजती, ढोल धमामे गरजती. आतमध्ये आरती होती, नाही का. आणि काय म्हटलं, हे प्रमाणे दंत धावनाचा मुखा माझी हात, वाद्य वाजती नायके नायके जन्मात. वाद्य वाजती नायके जन्मात, करी श्रवण श्रीकृष्ण विलोकित. स्वामी तुकयाचा पूर्वी मंथ मनोरथ हो, ऐशा गोपिकाच्या कामात राहणारी. चित्त विबळ ते देखावया हारी, मिस पाणी याचे करती या घरी.
12-16 मिळवणी परस्परी वो, ऐशा गोपिकाच्या कामात रमणारी. भक्ती म्हणजे काय खेळ आहे? मी नेहमी सांगत असतो, परमार्थ म्हणजे कोलाटाचा खेळ नाही. चोरा भामट्यांचं हे काम नाही, लबाडांचं हे काम नाही, दुष्टांचं काम नाही, मूर्खांचं काम नाही. बुद्धिमान, विचारी, पवित्र माणसाचं हे काम आहे. आणि म्हणून काय करावं तर एकदा मनुष्य ध्यात आला, त्या ध्याचं मातील करू. मग किती करू संसार नरदेव मातीला जाणार, किती करू संसार नरदेव मातीला जाणार. नाही, संसार किती जरी केला तरी शेवटी मातीच होणार. हाती काही नाही. आयुष्याचं शेवट गोळा बेरीज जर केली ना तर काही हाताला येत नाही, नाही का? परंतु जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तुम्ही कशामुळं? तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती, भय निरसली खंती. आता भीती राहिली नाही, दुःख राहिलं नाही. संतजनांनी सांभाळलं, आधार दिला. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती, भय निरसली खंती. कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो. हा हा, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो.